हॅलो एव्हरीवन, नमस्कार सर्वांना. मी सपना. स्वागत आहे तुमच्या माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. माझ्या प्रेग्नेन्सीचा चालू आहे 7th मंथ आणि थंबनेलवरनं तुम्हाला समजलं असेल की व्लॉग कशा रिलेटेड आहे. सो माझ्या जे आसपास लोक आहेत आणि माझे रिलेटिव्ह काही, त्यांना हा क्वेश्चन आहे की तू प्रेग्नेन्सीसाठी ट्रीटमेंट कुठं घेतली ते आमच्यासोबत शेअर कर. आम्ही पण ट्रीटमेंट घेऊ आणि आमच्या पण लग्नाला एवढे एवढे वर्ष झालेलं आहे. सो आम्हाला तू सांग की तू ट्रीटमेंट वगैरे कुठं घेतली. तर ते मी आज सांगणार आहे आणि त्याचबरोबर माझ्या फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये काय काय झालं, मला प्रेग्नेन्सी कशी कळाली, हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीही तुमच्यासाठी नवीन आहेत आणि तुम्हीही माझ्यासाठी नवीनच आहेत. तर जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तोपर्यंत आपली ओळख तर होणारच नाही आणि माझे दुसरे पण येणारे व्हिडिओ हे लवकर तुमच्यापर्यंत येईल. सो तुम्ही बेल आयकन दाबायला विसरू नका, सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचे काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यांचा प्रश्न असा आहे की मी प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काय केलं आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या लग्नाला खूप जास्त दिवस झालेले नाही, फक्त 1च वर्ष झालेलं आहे. असं नाही की 10 किंवा 15 वर्ष झालेले आहेत आणि माझं एज काय 30 वर्षाच्या वरती नाही, म्हणून मला प्रेग्नेन्सी राहिली नव्हती 1 वर्षात. असं काहीच नाही आहे. मला तर 1 वर्ष ही खूप कमी वाटते, पण काही खेड्यातले लोक असे असतात की त्यांना असं वाटतं की 1 वर्ष म्हणजे खूप जास्त, हिला लगे प्रेग्नेन्सी का नाही राहिली, 1 वर्षानंतर राहिली, मग हिने काही ट्रीटमेंट वगैरे घेतली का. तर तसं काहीच नाही आहे. मी काही ट्रीटमेंट वगैरे घेतलेली नाही. माझ्या लग्नाला खूप जास्त वर्ष पण नाही झाली, फक्त 1च वर्ष झालेलं आहे. त्याच्यामध्ये मला नॅचरलमध्ये प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. मी कोणतीही ट्रीटमेंट घेतलेली नाही. सो हेच मला सांगायचं आहे. तर तुम्ही प्लीज समजून घ्या की मी कोणतीही ट्रीटमेंट वगैरे घेतलेली नाही. त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली हे मला कसं कळालं, तर 28 नोव्हेंबर ही माझी लास्ट डेट होती पिरियड्सची आणि 28 डिसेंबरला मला पिरियड्स नाही आली. त्यानंतर मी 30 डिसेंबरपर्यंत थांबले. सो तेव्हा पण नाही आली. मी मम्मीला सांगितलं की मला पिरियड्स आली नाही म्हणून. मग मम्मी बोलली ठीक आहे आपण चेक करूया. सो मी चेक केलं. त्याच्यावरती क्लिअरमध्ये 2 लाईन होत्या. क्लिअर होते एकदम. सो मला कळालं की मी प्रेग्नेंट आहे. खूप जास्त खुशी होती मला. बट त्याच्या अगोदरनं मी खूप जास्त दुःखात पण होते. खूप मोठं दुःख झालेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याच्या अगोदर. तर मी थोडं सॅड पण होते आणि हॅपी पण होते. त्यानंतर मग मम्मीला दाखवलं. ठीक आहे, कळून गेलं प्रेग्नेंट आहे म्हणून. त्यानंतर मला असं वाटलं की मी माझ्या मिस्टरांना सांगावं, बट त्यांचे माझे ना अगोदरच थोडेसे भांडण झालेले होते. मग म्हटलं सांगू की नको सांगू. पण नंतर विचार आला ते पण माझ्यासोबत बोलत नाही, मी पण त्यांच्यासोबत बोलत नाही, मी का सांगणार, मी नाही सांगणार. मी पूर्ण 1 दिवस जाऊन दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या मनातच राहिलं नाही. सो मी त्यांना सांगायची सुरुवात केली. पण सांगायची सुरुवात पण मी अशी केली की मी म्हटलं तुम्ही माझ्यासोबत नेहमी नेहमी भांडता, तर आपल्याला सोबत नाही राहायचं आहे का, आपल्याला नसन राहायचं ना सोबत, मग मला ही प्रेग्नेन्सी का राहिली. पण त्यांना खरं वाटलंच नाही. त्यांना काय वाटलं की मी रागतच बोलते. सो ते म्हणे राहिली तर राहिली प्रेग्नेन्सी, कधी ना कधी राहणारच आहे. सो आता लवकर राहिली तर काय झालं, माझ्यासोबत बाळ येईल खेळायला, असं बोलले रागामध्ये. तर मी पण शांत बसले आणि ते पण शांत बसले. नंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आम्ही थोडंसं भांडणामधून क्लिअर झालो. मग मी त्यांना सांगितलं खरंच मला प्रेग्नेन्सी राहिली. सो आम्ही तिथं कुठं थोडं हॅपी वगैरे झालो. त्यानंतर मग 28 डिसेंबरच्या नंतर 20 दिवसांनी आम्ही हॉस्पिटलला गेलो. सो तिथं सांगितलं प्रेग्नेन्सी वगैरे आहे. तर त्यांनी ब्लड वगैरे टेस्ट केल्या आणि 10 दिवसानंतर सोनोग्राफी करू असं बोलले. ब्लडचे रिपोर्ट वगैरे सगळे नॉर्मल आले. त्यानंतर मी 10 दिवसानंतर परत गेले सोनोग्राफी करण्यासाठी. सो सोनोग्राफी पण एकदम छान आली. पहिल्या वेळेस मी माझ्या बाळाचे हार्टबीट ऐकले. खूप छान वाटलं मला ते ऐकून. मला टॅबलेट वगैरे सुरू केल्यात. त्यानुसार मी टॅबलेट वगैरे घेत होते. बट मला असं वाटतच नव्हतं की मला प्रेग्नेन्सी राहिलेली आहे. कारण मी खूप जास्त एन्जॉय केला. आमच्या इकडे थोडीशी जत्रा भरली होती. तिथं पण मी फुल एन्जॉय वगैरे केला. जास्त फिरले. मला काहीच असं थकवा वगैरे काहीच जाणवलं नाही की मी प्रेग्नेन्सीमध्ये आहे, मी काय करू काय नाही. मी म्हटलं वॉव, प्रेग्नेन्सी पण एवढी भारी असते, म्हणजे प्रेग्नेंट आहे हे मला माहीतच होतं. पण मी म्हणत होते एवढं असं किती छान वाटतंय ना एकदम, म्हणजे काही त्रास नाही काही नाही असं मी विचार करायचे. काही लोकांना किती त्रास होतो प्रेग्नेन्सी राहिल्यावरती. मी असं बघितलेलं आहे जिथं मी हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते तिथं. सो मी विचार केला माझ्यासोबत खूप चांगलं घडतंय बाबा. तर त्यानंतर मग मी खूप जास्त एन्जॉय केला. 2 महिने झाले. 2 महिन्यानंतर मला ना 3ऱ्या महिन्यामध्ये
बोरं खावंसं वाटले. सो मी माझ्या मिस्टरांसोबत गेले, झाडाजवळ बोरं तोडले. थोडंसं ऊन होतं, तर बोरं खाण्यासाठी गेले. बोरं खाल्ले. बोरं खाल्ल्याच्यानंतर मला दुपारी एवढ्या जास्त उलट्या आल्या, खूप जास्त उलट्या आल्या. मी एकदम सिरियस झाले. मला काहीच बोलू वाटत नव्हतं. एवढं पोट दुखत होतं उलट्या करता वेळेस. सो मग मला दवाखान्यात नेलं. थोडंसं ॲडमिट केलं तिथं 1 दिवस. मला टॅब्लेट वगैरे दिल्या. तिथं माझ्या उलट्या वगैरे सगळं बंद झालं. कारण की मला अगोदर काहीच होत नव्हतं. मळमळ नाही, उलटी नाही, काहीच नाही. 1 दिवस असं झालं की मला इतक्या उलट्या झाल्या. सो मला तिथून पुढं कळालं, बापरे! एवढ्या जास्त पण उलट्या होत असत्या. मी तर 2 महिने बघितलं, मला मळमळ पण नाही, काहीच नाही. सो मग त्यानंतर मला घरी आणलं. घरी आणल्याच्यानंतर मी सर्व ठीक होते. अजून मला 10-15 दिवसांनी चिंच खाण्याची इच्छा झाली. सो मी चिंच पण खाल्ली. चिंच खाल्ल्याच्यानंतरसुद्धा मला एवढ्या जास्त उलट्या झाल्या ना, तेव्हासुद्धा मला हॉस्पिटलला नेलं. तिथंसुद्धा मला टॅब्लेट वगैरे ते चेंज करून दिल्या आणि त्यानंतर मी थोडीशी बरी होत गेले. नंतर मग मार्चमध्ये ग्रहण होतं. त्या ग्रहणच्या दिवशी मला एवढ्या जास्त उलट्या झाल्या ना, की मी काहीच करू शकत नव्हते. इकडनं माझी सासूबाई, इकडनं माझी मम्मी बसलेली होती. मला हालचाल अजिबात करू देत नव्हते. कारण की ग्रहण होतं, झोपायचं नाही, काहीच करायचं नाही. मी म्हटलं, मी मरते. अरे बापरे! काय करू? तुम्ही मला हालचालसुद्धा करू देत नाही. आणि मला इतक्या उलट्या झाल्या ना, मला 15 ते 16 उलट्या झाल्या एका दिवसामध्ये. सो त्यानंतर मला संध्याकाळी ग्रहण संपल्यावरती अंघोळ घातली आणि मग मला हॉस्पिटलला नेलं. हॉस्पिटलला नेल्याच्यानंतर माझ्या तिथं पण वेगळ्या टॅब्लेट देण्यात आल्या आणि मग त्याच्यानंतर माझी उलटी, मळमळ हळूहळू 4 महिन्यापर्यंत होती, त्यानंतर संपली. सो असं 4थ्या महिन्यापर्यंत मला खूप जास्त त्रास झाला. त्याच्यानंतर मला वाटायला लागलं, की नको बाबा मला प्रेग्नन्सी एवढीसुद्धा जास्त हार्ड असते नाही. सगळ्यांना वेगळी काहीतरी त्रास होतच असतो. सो मला त्याच्यावरून एवढं टेन्शन येत होतं ना, की असं कसं होऊ शकतं, की आपल्याला जेवण नाही आणि आपण जास्त पाणी पण पचन होत नाही. फ्रुट्स खाते, फ्रुट्स पण पचन होत नाही. आपल्या बाळाला काय प्रोव्हाईड होणार? आपण कसं, आपली तब्येत कशी राहणार? सो याच्यावरती मला खूप टेन्शन येत होतं. बट मला तर पहिले डाएटमध्ये 2 किंवा 3 महिने फक्त फ्रुट्स होते. कारण मला दुसरं जेवणच पचत नव्हतं. भाजी-पोळी खाल्ली की मला भाजी-पोळी खाल्ली की मला इतका जास्त वास येत होता, की एकदम उलटी आल्यासारखी व्हायची. डायरेक्ट उलटी येऊन जायची. मी अजिबातच भाजी-पोळी खाल्ली नाही. फक्त फळ-फ्रूट होतं. पाणी पण पचत नव्हतं. कसल्या पण गोष्टीचा वास यायला सुरुवात झाली मला. त्यानंतर मग मी 4थ्या महिन्यात क्लिअर झाल्याच्यानंतर मग त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती 5व्या महिन्यात पिंपल्स यायला लागले खूप जास्त. ते पण मी घरीच होम रेमेडी केली. मी तुमच्यासोबत ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. सो असे काही माझे दिवस गेलेत, खूप वाईट दिवस गेलेत माझ्यावरती. आणि 3रा महिना झाला. 3ऱ्या महिन्यानंतर मी MT स्कॅन केलं. त्या MT स्कॅनमध्ये रिपोर्ट वगैरे नॉर्मल होते. सो मला तेव्हा वाटलं, की ठीक आहे, आपण काहीच जेवण नाही, काहीच नाही केलं तरी आपलं सगळं क्लिअर आहे सोनोग्राफी. नंतर मला ना 5व्या महिन्यापासून एवढं जास्त चेहऱ्यावरती पिंपल्स आले, खूप जास्त. ते मी काही घरीच होम रेमेडी केली. सो मी ते तुमच्यासोबत नेक्स्ट शेअर करणार आहे ब्लॉगमध्ये. कारण की आता माझ्या चेहऱ्यावरती काहीच पिंपल नाही आणि एकदम चेहरा ग्लो करत आहे. आणि 5व्या महिन्यापासून मला एकदम बरं वाटायला लागलं आणि मला बेबी मूवमेंट पण खूप लवकर जाणवली आहे. सो मी ते तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. आणि सेकंड ट्रायमिस्टरमध्ये मी काय डाएट घेतला आणि सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय झालं, सो ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. आणि फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये मला तर खूप जास्त चिडचिड झाली. एवढी जास्त चिडचिड झाली ना, आणि सेकंड ट्रायमिस्टरमध्ये पण झाली. मला असं वाटतं की कुणी मला जीव लावतच नाही किंवा सगळे मला इग्नोर वगैरे करते, अशी माझी काही परिस्थिती आहे. सो तुमच्यासोबत मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.